गुड मॉर्निंग. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग सुंदर दिवसाची सुंदर सकाळ, सुंदर सकाळच्या सुंदर सुंदर शुभेच्छा माझ्या ब्लॉग बघणाऱ्या माझ्या सर्व इंस्टा यूट्यूब फॅमिलीला. सकाळचा सुप्रभात. आणि माझे आगळे वेगळे नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन ठिकाणी, नवीन नवीनचे सगळ्यांचे दर्शन मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. मग आज आम्हाला जायचंय कुठं ओळखा बघू. आम्ही निघालो मारुती अण्णाचं दर्शन घेऊन. अशा प्रकारे माझ्या राजे शिवछत्रपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आहे. कुठं बरं ओळखा नाही सांगणार. हा रस्ता कुठं जातो हे पा. आम्ही व्हिडिओ करण्याच्या ह्याच्यात पाठीमागून आली माझी हिरोईन ओमराजे तावरे आणि शारदा तावरे. आम्ही सगळ्यांचा ग्रुप आज आम्ही चाललोय. नाही सांगणार, ओळखा किंवा बघा असं सांगितल्यावर मजा जाते ना. मग हे पा आम्ही निघालोय. खूप मोठा ग्रुप आहे आमचा. आता आज आम्ही चाललो बुई चलो मस्तपैकी निघालो. किती सुंदर ना. सकाळी सकाळी मस्त वाटतं. गाडीवर थंडगार हवा लागती. सुंदर मस्त रस्त्याने कमी गर्दी. हे पा पाठीमागून आणखीन आले आमचे ओमराजे. ह्या पण माझ्या लेकराची खूप गोड जोडी आहे बघा. एवढा शांत ओम आमचा. बापरे, हलवून बोलावं लागते आमच्या ओमाला. मग आम्ही आलो किसन अण्णाच्या दुकानात. आमच्या लातूरचे सुप्रसिद्ध असे कोण, किसनराव अण्णाचे पेढे. आमच्या लातूरमध्ये पेढा म्हणलं की एकच नाव आठवते आम्हाला, किसन अण्णाचं आमच्या. आणि ही किसन अण्णाची शाखा झालेली आहे लावसा रोड. एक आहे सुभाष चौकात मेन दुकान आहे त्यांचं, आणि दुसरं दुकान आहे सगळ्या चारीही दिशेला त्यांच्या शाखा आहेत. मग किसन अण्णाचे पेढे घेऊन निघालो आम्ही इडली गृहामध्ये. आज आमची आहे पार्टी. हे पा आमच्या सुनबाई खूप लाडक्या, गोड, सोज्वळ, प्रेमळ अशा आमच्या प्रियंका राणी. आणि इथं आली आमची नंदू म्हणजेच राजनंदिनी पाटील. आमच्या तिघीचं डिस्कस चाललं, कोणाला काय पाहिजे, कोणाला काय खायचंय, काय नाही, असं मजा करत. हे पा आमचा घोलू मंजू. अशा प्रकारे सुनबाई, यश, नंदनी सगळ्यांना नाश्ता आणून दिला. आम्ही तुळजा इडली गृहमध्ये आलेलो आहोत बिशी पार्टीसाठी. ही आमची शारदू, हे आमच्या मेटे मॅडम बरं का. हे काही आमचं पिलकुडं अण्णासोबत. हे आमच्या ग्रुपचे अण्णा, मंजूचे अण्णा आहेत, पण आमच्या सगळ्यांचे अण्णा, जीव जान आहे आमचे अण्णा बरं का. खूप मया करतात सगळ्यांना. ही दिदी आहे कल्पनाची दिदी, पण आमच्या ग्रुपची पण दिदी बरं का. आहे दिदी पण सगळ्यात लहान आहे बरं का. खूप मेंटेन केले. नवरा डॉक्टर आहे बाबा. हे काही आमचे यशराजे, हे आमचे माननीय श्री 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 बाळासाहेब सेलार भाऊजी. सगळ्यांचे जीव खूप खूप आम्हा सगळ्यांना सोबत घेऊन चालतात. कुठंही केव्हाही चला म्हणलं तर कधी नको म्हणत नाहीत. खूप गोड आमच्या भाऊजीचा स्वभाव आहे. ही मंजू, ह्या मंजूचे शेलार भाऊजी. आणि ही आमचं नकट्या नाकाचं पिलकुड, गडगड पिलकुड. लय आगाव झालंय हा तो का, नको 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 म्हणते. आणि आमच्या ह्या गोंडस, गोड, गोऱ्या पान आमच्या सुनबाई. जशा चेहऱ्यानं गोरी आहे ना, तशी मनाने पण खूप गोरी आहे. लेकरू बघा इतकं इतकं करतंय. कधीच असं आम्हाला वाटत नाही की प्रियंका मंजूची सून आहे. स्वतःची सून काय करते हो, एवढं करतंय लेकरू. घरी जर गेलं, मी कालच मल्हारला भेटायला गेलते तर मला नाश्ता खाऊ घातल्याशिवाय आलं नाही. मी किती जेवण केले म्हणलं तर सुद्धा ऐकली नाही. हे काही आमचं बघा लाडाचं पिलकुडं नंदू. इतकी मजा करते ना पोरगी, इतकी गोड आहे. माऊ माऊ ही पाटलीनबाईची लेक आहे. ही बा छाया कोरे आणि ता देशमुख. आम्ही मंजूला गेल्या महिन्यात लागली बिशी. मग बिशी मंजू म्हणली बाई मला होत नाही घरी करणं, मी सगळ्यांना बाहेर पार्टी देते. म्हटलं चला. मग आता पुढच्या महिन्यात 10 तारखेला 7 तारखेला लग्न आहे तर सगळ्यांचे, म्हणून आम्ही
आजच ह्याच महिन्यामध्ये चला सुट्टी आहे म्हणून काढली बिशीची पार्टी. आणि मग पार्टीत खाऊ घालत होते मी पेढे. कशाचे सांग सांग सांग, काय झालंय, काय केलंय. मग काल सुनबाईनं आम्हाला पेढे मागितल्या होत्या म्हणून म्हणलं आता चला सगळे एकत्र आले तर आपण पेढे देऊ मोबाईलचे. म्हणून अशा प्रकारे मी सगळ्यांना गुपचूप सांगितलं नाही. उगं काय नाश्ता केल्यावर स्वीट खायचं असतंय, गोड खायचं असतंय म्हणून मी सगळ्यांना पेढे खाऊ घातले. आमच्या पाटलीनबाई गोड खायला नंबर 1 माझ्यावर गेले आता बघा. मला मंजूला खूप गोड खायला आवडतं आणि संगीताला पण. आणि मग ही आमचा घोल्या ऐकतोय का लाडका. हे घोल्या म्हणत होता एक पेढा नाही 2 पेढे कशाचे सांग. अगं खा ग उगी मज्जानं आणले म्हणलं मंजूची पार्टी, काय तर शेवटी तोंड गोड करायचं म्हणून पेढा खाऊ घालायचा. सुनबाईला पेढे खाऊ घालायला आले. सुनबाई आमच्या लय हुशार, उगी इंजिनियर झाली का, IT इंजिनियर आहे माझी लाडाची लाडूबाई. ओळखलं मावशी पेढे मी खाणार नाही, मला पार्टी पाहिजे म्हणून मज्जा केली. तिथून नंदिनीला पण पेढे खाऊ घातले. मला कोणी खाऊ घातलं नाही म्हणून मी खाल्ले तर हे का घोल्यानं बघून परत 1 पेढा खाऊ घातला. आणि मग आली बारी आमच्या छोट्या राजांची. हे आहेत युगराजे. मग युगला पेढे दिले, अण्णाला पण पेढे दिले. अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी आज इतका सुंदर अप्रतिम नाश्ता आणि पेढे करून आम्ही आलो आमच्या वहिनीकडे. मी का वहिनीकडे आले, हे का दक्षू आलाय. दक्षू ना दररोज घरी माझं यूट्यूब चॅनल बघतोय आणि मम्मीला त्याच्या माझी नक्कल करून दाखवतोय. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्व आजीच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे असं एवढं मजा करून दाखवतोय. मन शिमू म्हणली मला आत्या रोज व्हिडिओ बघून का दक्षा तुमची नक्कल करते बघा घरी म्हणून. मग दक्षू आलाय म्हणून कळल्याच्या नंतर चला म्हणलं दक्षूला आपण पेढे द्यावं. का पेढे द्यायचं त्याचं एक कारण आहे बरं का. तो नक्कल करतो म्हणून नाही, एवढी सुंदर अप्रतिम ड्रॉइंग काढताय ही लिकरू की बापरे. शिवछत्रपतीचं तर एवढं सुंदर स्केच काढलं होतं मागे अप्रतिम. आता इथं आजीच्या घरी त्याची ड्रॉइंग वही नाही, उगीच 1-2 काढलेले दाखवलं. हे बघा पांडुरंग किती सुंदर पांडुरंग काढले. आहेच 10 वर्षाचं लिकरू. 10 सुद्धा आहेत का नाही की कम्प्लीट मला माहिती नाही, पण आय थिंक 8-9 वर्षाचा तर दक्षू आहे. मला वाटते 2रीला का काय तर आहे हा. तर एवढे सुंदर ड्रॉइंग काढतंय की अप्रतिम. मग मला म्हटला दक्षू की मला पण आत्या तुमच्यासारखं आजी चॅनल काढायच्या म्हणला. बोललो गप्पा मारलो. तिथून आम्हाला गुनूचा फोन आला म्हणून निघालो. हे काय का बघा झटून दक्षू तर पडणारच होता. झटून राहिलो. वहिनीच्या लिफ्टचं काही दारच निघत नव्हतं. मग शेवटी आम्ही आलो आमच्या लातूरची आन बान शान असं आमचं शिक्षण क्षेत्रातलं सगळ्यात उंचावरलं कॉलेज म्हणजे राज्यश्री शाहू महाविद्यालय लातूर. आमची गुणगुण तिथं आहे बरं का. माझं लेकरू त्या कॉलेजला आहे आणि तिचा आज इव्हेंट होत आहे. पण किती सुंदर गुणगुणनं रांगोळी काढली आहे. मला यायला थोडा वेळ झाला, नाराज झाली गुणगुण. तिकडून इकडून येत उशीर झाला. ही लेकरानं माझ्या रांगोळी काढले आणि इथं स्पीच चालू होती. तिचं 3 मिनिटात बहुतेक राजकारणावर काहीतरी विषय होता, त्यांचा टॉपिक होता बोलण्याचा. हे आमच्या लातूरचे राज्यश्री शाहू महाविद्यालयाचे डॉक्टर माननीय गोपाळराव पाटलांचं हे कॉलेज आहे आणि ते स्वतः पण तिथं हजर होते बरं का. ह्या वयात बापरे त्यांचं कौतुक करायसारखी एनर्जी रे बाबा. तिथले सर सांगत होते स्पीचमध्ये गेले 3 तास ते तिथं स्टँड आहेत सगळ्यांसोबत. मला वाटतंय त्यांचं वय 100च्या आसपास तर असेल, 90-95. तर एवढा स्टॅमिना त्यांच्यात. खरंच पहिल्याची माणसं वेगळीच बघा. मग गुनूचं कॉलेजचं इव्हेंट पाहिलं, 1-2 स्पीच पाहिली, नाराज झाली गुनू. माझं संपल्यावर आली म्हणून काय करणार. तिकडून इकडं करत वेळ झाला मला कॉलेजवरती पोहोचायला. तरी पण दुसऱ्या सरांचे स्पीच ऐकलं, गोपाळराव सरांचं स्पीच ऐकलं आणि आम्ही निघालो घरी निघालो. तर माझ्या लेकनं लगेच म्हणला आई मला त्या दिवशी तू गेली होतीस खरेदी करून आलीस तर चल मला आज बरमोडे घे. कारण इथं खादी कॉटन की जेणेकरून कुठंच मिळत नाहीत असे खादी कॉटनचे बरमोडे घेतला. आता
चाहूल लागली ना उन्हाची. म्हणून हे पहा, आमच्या लातूरमध्ये टाउन हॉलला म्हणजेच गांधी मार्केटला एवढं सुंदर अप्रतिम सेल आलंय. खूप सुंदर कानातले, खादीचे कपडे, खादीच्या साड्या, खूप काय काय आलंय बरं का. इतके सुंदर. मला हे प्लाझो खूप आवडले, पण मी मागेच 2 प्लाझो नेलेत म्हणून म्हणलं नको. फक्त पाहिलं बरं का, खूप छान कपडा आहे, खूप छान आहेत आणि रेट पण रिझनेबल आहे. हे काही ब्लॅकची जोडी मी घेऊन गेले परवाला आल्याच्या नंतर. असा ब्लॅक सेम ह्याचीच ट्रू कॉफी, असा हे एक ब्लॅक आणि एक रेड, 2 घेऊन गेलेली आहे मी. सुंदर आहेत. 350 म्हणजे खूप रिझनेबल रेट आहे. तिथून आम्ही निघालो. हे पाहायला काय म्हणतात माहितीये का तुम्हाला? सांगा बरं. हे आहे उड्डाणपूल. उड्डाणपूलच आहे ना का ब्रिज? असू द्या, काही का असं ना. ब्रिज म्हणलं तरी उड्डाणपूल होतंय, उड्डाणपूल म्हणलं तरी ब्रिज होतंय ना मंडळी. कोणतं पण एकच आहे ना. ब्रिज बोले तो उड्डाणपूल, उड्डाणपूल बोले तो ब्रिज. दोनों का नाम एक ही है ना. नाम एक आहे, काम भी एक आहे. तर चलो, अशा प्रकारे आमचं लातूरचं ब्रिज ओलांडून आम्ही निघालो आमच्या आशियाण्याला. कुठं? घरी. मग घरी जाता जाता लय ऊन झालतं, नाश्ता फुल झालता. म्हणलं आज जेवण करायचं नाही, आज फ्रूट खायचं. म्हणलं हो चला. मग बाजारामध्ये आता नवीन चालू झालेलं खरबूज. हे खरबूज वेगळंच आहे बरं का. अक्षरशः आपण साखर खावलेलं खरबूज खावलेलं कळतच नाही. आम्ही घेतलो अशा प्रकारे 3 किलो खरबूज. 100ला 3 किलो. सध्या महाग आहेत, पुन्हा 100ला 4 होतात. मग आम्ही घेतलो खरबूज. घेतलो आम्ही. खूप छान आणि सुंदर मस्त खरबूज होते. माझा घशाला काय झालंय माहित नाही. कालपासून घसा खवखवतोय, बोलता येत नाही. तुम्ही समजून घ्या मंडळी. पण मी तुमच्यासाठी आणि तुमच्या आवडीसाठी पण प्रयत्न करत असते आणि मी प्रयत्न करतच राहणार शेवटपर्यंत. का तर माझे लाडके चाहते, मला ऐकणारे, माझ्या ब्लॉगची वाट बघणाऱ्या माझ्या सर्व मेंबरसाठी मी आजारी जरी पडले, माझा आवाज जरी खराब झाला तरी पण मी बोलणार. माझ्या लाडक्या ऑडियन्ससाठी मी बोलणार. माझी जनता आहे, माझ्यावर खूप प्रेम करतात लोक. मग मला त्यांच्यासाठी बोललं पाहिजे. तिथून आले मी पुढे पपई घेण्यासाठी. एवढी सुंदर गावरान पपई होती ना, मस्त, एवढी मस्त की विचारता सोय नाही. इथं पण दादाने 100ला 3 किलो म्हणला, पण दिला 2 पपया. हे गणित थोडं चुकतंय ना. वाटते का नाही चुकतंय? मी पपई घेतली 3 किलो आणि 3 किलोत पपया दिला दादानं 2. आहे का नाही मजा? मग तिथून आता उन्हाळ्यामध्ये काय लागतंय? लिंबू पाणी. एनर्जी लागते ना बोलायला, म्हणून लिंबू घ्यायला आले. तर लिंबू तेवढे काही बराबर नव्हते, तरी पण म्हणलं चला निवडून घेऊया. कारण दररोज कुणी आलं गेलं, आता चहा तर पिऊ वाटत नाही गरमीचं. मग मला ते बॉटलमधलं कुठलंही, ती काय म्हणतात ते, अजिबात आवडत नाही बाबा, केमिकल घातलेलं. मी सरळ सुंदर लिंबू पाणी करते. मग घरी आलो आणि लगेच आमच्या राजानी कापली पपई. एका बघा, पपईचं कसं आहे ना, एका पपईच्या बियापासून 1 पपई तयार होते आणि एका पपईतून तुम्ही बघा लाखो करोडो पपया तयार होतात. बघा कसले बी असतात ना, अप्रतिम. काय त्या परमेश्वराची लीला, बापरे. खरंच कौतुक करायसारखं असतं. तुम्ही कितीही पुढे गेलात आणि कितीही विज्ञान पुढे गेलं, चंद्रावर जाऊ द्या, नासावर जाऊ द्या, मासावर जाऊ द्या, आणि अजून कुठं जाऊ द्या, त्यानं त्याचा हातचा सोडला नाही, सोडणारही नाही. जन्म आणि मृत्यू कधीही कोणाच्या हातात जाणार नाही. बरोबर आहे ना? कधी मरल आणि कधी जन्मल ह्याचा पताच नाही. आओ, त्याच्या पलीकडे जाऊन लोक टाइम वेळ बघून सीझरला जातात, पण देवानं ती सीझरचा टायमिंग सुद्धा लिहिलेला असतो. त्याचा बराबर काहीतरी अडचण येऊन 2 मिनिट 1 मिनिट पुढे तर जाईल किंवा लवकर तर होईल. ह्याला म्हणतात परमेश्वर. आणि माझा विश्वास आहे,
मी श्रद्धाळू आहे, अंधश्रद्धा नाही. श्रद्धा आहे माझ्या अंबामाईवर. हां, तुमची पण असावी, श्रद्धा असावी देवावर, अंधश्रद्धा नाही. हे लगेच आमच्या राजाने आणले. टिंटणॅंग. चला मग खाऊ सगळेजण या.